चाळीसगाव शहरातील कॅप्टन कॉर्नर स्वराज हॉस्पिटल समोर तीक्ष्ण हत्याराने व फायटरने गंभीर दुखापत करून जीवेठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणारे 2 आरोपी गुन्हे शाखा युनिट 2 ने ताब्यात घेतलाय। याबद्दल अधिक माहिती अशी की चाळीसगाव शहर पोलीस ठाणे जिल्हा जळगाव येथे गुन्हा दाखल होता की सदर गुन्ह्यातील आरोपी सागर जेडगुले प्रशांत उर्फ पशा लोंढे यांचा शोध घेण्याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अमित मनेळ यांनी गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहरकडील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना कळवले होते। त्यावरून सदर आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे शिवाजीनगर जेल रोड नाशिक रोड येथे असल्याबाबत माहिती मिळाली। सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांना देऊन त्यांनी लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, विलास गांगुर्डे, पोलीस अंमलदार वाल्मिक चव्हाण, नितीन फुलमाळी, प्रवीण वानखेडे, संजय पोटिंते अशांचे पथक रवाना करून मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवाजीनगर जेल रोड नाशिक रोड येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सागर तुकाराम जेडगुले वर्ष 27 राहणार गोरेवाडी शास्त्रीनगर नाशिक रोड नाशिक, प्रशांत उर्फ पशा शंकर लोंढे वर्ष 23 राहणार सुंदरनगर देवळाली गाव नाशिक रोड नाशिक असे सांगितले। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने दोन्ही आरोपितांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी रात्री चाळीसगाव शहरातील कॅप्टन कॉर्नर स्वराज हॉस्पिटल समोर ऍक्टिवा गाडीचा हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून फिर्यादी व त्यांचे वडील यांच्यासोबत वाद झाला होता। त्यावरून आरोपितांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांचे वडील यांना हत्यार व फायटरने डोक्यास हातापायास मारहाण करून जीवेठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केली होती व तेथून पळून आले होते। त्यावरून सदर आरोपितांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं कबुली दिल्यावरून दोघी आरोपितांना अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने संयुक्तरित्या राबवली आहे। ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।